समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सोमवार दिनांक 5 ऑगस्ट भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचा 29वा वर्धापन दिन प्रमुख पाहुणे सदाशिव तावदर, संचालक भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी यांच्या उपस्थितीत व डॉक्टर बाळासाहेब चोपडे, उपाध्यक्ष भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी संस्थेचे संचालक गिरीश चितळे, महावीर वठारे, चंद्रकांत पाटील, अशोक धोंडी चौगले, प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे, प्राध्यापक डॉक्टर यसरी कदम उपस्थित होते। मनोगत व्यक्त करताना संस्थेचे संचालक गिरीश चितळे म्हणाले की कोणतीही गोष्ट करत असताना स्वतःची क्षमता ओळखून स्वतःची प्रगती करावी। जीवन जगत असताना चांगले घेण्याची अपेक्षा ठेवली पाहिजे। आपले अधिकार काय आहेत आणि आपण काय घेतले पाहिजे, तसेच आपले हक्क व अधिकार कोणते आहेत, नागरिक म्हणून आपली कर्तव्य व हक्क आहेत हे कळण्यासाठी चांगल्या प्रकारचे शिक्षण घ्यायला हवे। शिक्षण घेताना कोणत्याही बंधनात न अडकता मुक्त संचार करता येणारे शिक्षण घेता आले पाहिजे। आपणास वैचारिक स्वातंत्र्य, शिक्षण स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य घटनेने दिले आहे, म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न करा। यासाठी आपले समाज सुधारक व शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांचा आदर्श घ्या, असे गिरीश चितळे म्हणाले। यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले की भिलवडी शिक्षण संस्था स्थापन झाल्यापासून आजपर्यंत अनेक आदर्श विद्यार्थी घडवलेले आहेत। हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्थेचा नावलौकिक साता समुद्रापार घालवावा। या 29व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या मैदानाभोवती उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे, संचालक गिरीश चितळे, सदाशिव तावदर, महावीर वठारे, अशोक धोंडी चौगले, चंद्रकांत पाटील, संजय मोरे, मुख्याध्यापक सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी, सुकुमार किनीकर, मुख्याध्यापक खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी, प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक तसेच 28 वर्षांचा महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी घेतला। सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश शिंदे यांनी केले, तर आभार डॉक्टर एम.आर. पाटील यांनी मानले। या कार्यक्रमास कला व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। सुरुवातीपासून जे शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांचं आणि नवीन आता पुढे आलेल्या शिक्षकांचं, सर्व प्राध्यापकांचं, प्राचार्यांचं मी अभिनंदन करतो। त्याचबरोबर या महाविद्यालयामध्ये त्यांनी आपलं करिअर घडवलं, त्यांनी आपल्या आयुष्यामधली आयुष्याचे चांगले धडे घेतले। त्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनाही मी या निमित्ताने शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुखपणे सदाशिव तावदर सर, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष डॉक्टर चोपडे, विश्वस्त चौगले तात्या, संचालक वठारे गुरुजी, प्राचार्य देशपांडे सर आणि आपण सर्व मंडळी। मी पहिल्यांदा ज्यांनी ऍडमिशन घेतली, प्रवेश घेतलेला त्या सर्वांचं कौतुक करतो आणि धन्यवाद देतो। काय होतं, लग्नाला गेलो, एकटाच गेलो तर पुढचा काय विचार होतो, तो वहिनी नाही आल्या का, आणि मी आलो, माझं कौतुक राहिलं होतं, तुम्ही आलाय धन्यवाद, वहिनी आल्या नाहीत ना असं म्हटलं तर ठीक आहे, पण पहिल्यांदा सुरू करायचे नाही तेच विचार करा। पण जे आहेत त्यांचा आधी कौतुक करायला पाहिजे, त्यांची काय ऍस्पिरेशन्स आहेत ते बघितलं पाहिजे। त्यामुळे मी सगळ्यांना निवेदन करतो, ज्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे, तुमचे कोणी आणि मित्रमैत्रिणी घेऊ इच्छितात त्या सगळ्यांना मी निवेदन करतो की आपण काय अपेक्षा ठेवून भिलवडी शिक्षण संस्थेमध्ये बाबासाहेब चितळे महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे, याचं अपेक्षा पूर्तीसाठी तुम्हाला काय मनात असेल, आहे पण कमी आहे, नाही आहे, आणखीन पाहिजे, या बाबतीतल्या आपल्या अपेक्षा आमच्यापैकी कुणालाही आपण डायरेक्टली सांगू शकता, प्रत्यक्ष सांगू शकता। माझ्या भिलवडी डेअरीमध्ये पत्र पाठवू शकता, चिठ्ठी पाठवू शकता, इथे
आपल्याकडे सूचना पेटी आहे त्याच्यात टाकू शकता. माझा ईमेल ॲड्रेस देतो girishchikra@gmail.com. तिथे तुम्ही तुमच्या सूचना टाकू शकता. मोबाईल नंबर आहे पण तो त्याचा वापर फारसा करू नका, काही त्याचा लक्षात राहत नाही. व्हॉट्सअप एक असे बघत प्राचार्य लोक आहेत, या लोकांनी अक्षरशः म्हणजे अगदी तन मन लावून तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करत आहेत. यात ते कुठेही कमी पडत नाही. तरी या लोकांच्या ज्ञानाचा तुम्ही फायदा घ्या. आणखीन एक सांगायचं म्हणजे सर, इथं भिलवडी आपल्या शिक्षण संस्थेची एक प्रथा आहे. इथं आपल्याला घडणारा विद्यार्थी हा अगदी आदर्श विद्यार्थी घडत असतो. तुम्ही गावात चौकशी करा, कुठेही चौकशी करा, बाहेर चौकशी करा. आत्ताच सरांनी सांगितलं, हे ते ज्वलंत उदाहरण आहे की या लोकांनी, बाहेर पडलेल्या लोकांनी आमच्या संस्थेबद्दल जे शब्द वापरतात ते महत्त्वाचं असतं. इथं आम्ही इथं येतो, बघतो वातावरण, खेळीमेळीचं वातावरण असतं, तुम्ही शिक्षण घेताय, पण आमच्या संस्थेतर्फे एक आदर्श विद्यार्थी घडवायचा आमचा प्रयत्न असतो तो. आणि त्यात गिरीश साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या क्षेत्रामध्ये नाव चमकावं आणि असेच संस्थेवरती तुम्ही प्रेम करावं, एवढं बोलून मी थांबतो. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.